मॉडेल स्टेट असं त्याचे हे झालेलं आहे. तर या सर्वांचे त्याच्यामध्ये एफर्ट्स आहेत. तर म्हणायचे की दिल्ली आणि हैदराबादच्या सेमिनारमध्ये तुमच्यापैकी कोणी होते का? FSII एक सेमिनार ऑर्गनाईज केला होता, वर्कशॉप ऑर्गनाईज केला होता. काय करतोय त्याच्यामध्ये ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहेत तर टाइमली अवेलेबिलिटी ऑफ सीड हा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल प्लॅटफॉर्म आणि स्टँडर्डायझेशन ऑफ द प्रोसेस. मी याच्यात जास्त डिटेलमध्ये जात नाही, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. नोटिफाईड सीड जे तुमच्या सर्टिफाईड सीडच्या थ्रू होतं ते कम्प्लीट कव्हर केलं नाही म्हणून त्याला मी ग्रीन 3 आणि फेज 4 असं आपल्या समजण्याकरता केलेल्या इम्प्लिमेंटेशनच्या अँगलनं. फेज 1 मध्ये सर्टिफाईड सीडचं प्रोडक्शन पर्यंत, फेज 2 मध्ये डिस्ट्रीब्युशन पर्यंत, फेज 3 मध्ये हाच पार्ट आपण रॅपिड डिप्लॉयमेंटच्या मॉड्यूलच्या थ्रू लेबल्ड सीडचा पार्ट घेतोय आणि फेज 4 मध्ये एव्हरीथिंग कव्हर्ड असं. राष्ट्रीय पातळीवर एक स्टँडर्ड गाईडलाईन्स बनत आहेत, ऑलमोस्ट अप्रूव्ह झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्व घटकांकरता सीड ग्रोवर रजिस्ट्रेशन, सीड इनटेक, त्याच्यानंतर फील्ड इन्स्पेक्शन, हे सगळं आपण बायपास करून डायरेक्ट फायनल जेव्हा तुमचं प्रोडक्शन तयार होतं त्या प्रोडक्शनची तुम्ही एंट्री करून सरळ पुढे जाऊ शकता. ओके, इतक्या ट्रेनिंग झाल्या आहेत महाराष्ट्रात. बहुतेक लोकांनी या ट्रेनिंग अटेंड केल्या असतील रॅपिड डिप्लॉयमेंटशी रिलेटेड. त्यामुळं त्याच्यामध्ये जे नवीन 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे की सगळे सॉफ्टवेअर्स पहिल्या दिवशी परफेक्ट नसतात. ते कोणीही बनवू, ॲपलनं जरी बनवलं तरी. त्यामुळे एक्सप्लेन करू काय आहे ते. समजा महाराष्ट्रामध्ये एक विशेष आहे की इथं एका लायसन्सवर मल्टिपल सेल पॉइंट्स आहेत, बरोबर. जनरली बाकी ठिकाणी तसं नाहीये. इथं एक सेल पॉइंट एक लायसन अशी सरळ सरळ सुरू आहे. पण नेम दिलेला आहे की तुमच्या त्या सेल पॉइंटला तुम्हाला काय म्हणायचं, हेच तुमचे सेल पॉइंट्स तुम्हाला डिस्ट्रीब्युशन मध्ये दिसतील. तर हा एक नवा बदल केलेला आहे जो की म्हणजे सगळ्यांच्या डिमांड त्यांच्याकरता सुद्धा उपलब्ध केली. ठीक आहे, हे त्याच्यात सगळं डिटेल्स आहे. आता जो पॉइंट आहे ज्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत इन डिटेल, हा स्क्रीन किती जणांना माहित आहे? मला वाटतं हा हे तुम्हाला सगळं PPT पाहिजे तर नंतर फेज 2 करता, डिस्ट्रीब्युशन करता. तर ते आपण कसं करणार? तर मिनिमम डाटा आम्ही तुमच्याकडून घेतो. तर त्याचा हा स्क्रीन आहे. त्याच्यामध्ये पॅकिंग इयर, पॅकिंग सीझन, हे आधी प्रोडक्शन इयर वगैरे टाकलं होतं आम्ही. हे पण तुम्हाला सांगतो, तुमचे जे कोणी हैदराबादला आले होते त्यांना माहिती. तर त्यांनी सांगितलं की प्रोडक्शन वेगळं असू शकते, पॅकेजिंग दुसऱ्या वर्षात होतं. मी तुम्हाला प्रॅक्टिकल इनपुट देतो, बाकी थिअरी तर सगळी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही करू शकता, ते काय फार महत्वाचं नाही. तर म्हणून आम्ही त्याला पॅकिंग इयर टाकलं, पॅकिंग सीझन टाकलं. नोटिफिकेशन मध्ये 2 टाईपच आहेत, ते तुम्हाला माहिती आहे. क्रॉप, व्हरायटी, सीड क्लास, नंबर ऑफ पॅकेट्स. त्याचे एक्सप्लेनेशन पण मी तुम्हाला सांगतो खाली. क्वांटिटी पर पॅकेट. आता ह्याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन आणण्याकरता म्हणजे आम्हाला हे नॅशनल लेवलवर याचं डिस्कशन झालं. तर स्टँडर्डायझेशन आणण्याकरता सगळं KG मध्ये करायचं असेल तर छोटे छोटे जे हॉर्टिकल्चरशी रिलेटेड आहेत, तिथं 10 ग्रॅम, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम वाले पॅकेट, ते सुद्धा तुम्ही KG मध्ये करा. एकच एक्सेप्शन आम्हाला भेटलेलं आहे की तिथं तुम्ही काउंट टाकता. काही ठिकाणी फक्त 10 सीड बॅग्स, 10 सीड, 20 सीड, 25 सीड असं काउंट आहे. तर त्याचं वजन किती होईल त्याच्याप्रमाणे करायचा असा एक मधला मार्ग निघालेला आहे. तर तो पण आपण इम्प्लिमेंट करू. ठीक आहे. मग याच्यामध्ये पॅकेजिंग डेट आहे, लॉट नंबर आहे. तुमच्या गोडाऊन करता पण आम्ही सुविधा दिली आहे. आणि म्हणजे तुमच्या कुठल्या गोडाऊन मध्ये हा माल आहे सुरुवातीला ते पण तुम्ही स्पेसिफाय करू शकता. आणि ही पद्धत आम्ही पुढे जाऊन तुम्हाला स्वतःला फॅसिलिटी देणार की तुम्ही तुमचे गोडाऊन डिफाईन करा. तुम्ही तुमच्या गोडाऊनचे नावं सांगा, ते तिथं ड्रॉप डाऊन मध्ये येतील. म्हणजे त्यात चुका होण्याची चान्सेस नाही. त्याच्यामध्ये प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने लिहिण्याची सुद्धा. आणि हे जे खालच्या गोष्टी आहेत, मॉइश्चर, फिजिकल प्युरिटी, जर्मिनेशन, हे सगळे टेस्टशी रिलेटेड टॉप पॉइंट्स आहेत. ते तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा, त्यामुळे मी काय त्याच्यावर जे स्टार लिहिलेलं आहे ते कंपल्सरी आहे. बाकी काय आता लास्ट आहे लॉट टाईप, म्हणजे हा फ्रेश लॉट आहे का रिव्हॅलिडेशन वाला लॉट आहे, ही पण सुविधा इथं दिलेली आहे. त्याच्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करू शकता.
हे याचं एक्सप्लेनेशन आहे प्रत्येक पॉईंट. याच्यावर भरपूर चर्चा होती म्हणून मी याचा एक स्लाइड बनवूनच ठेवलेली आहे. पॅकेजिंग इयर काय, पॅकेजिंग सीझन काय, नोटिफिकेशन टाईप, सीड क्लास, आता ह्या केसमध्ये TLCच आहे. पॅकेजिंग डेट ऑफ पॅकिंग अँड इन केस ऑफ मल्टिपल डेट्स आर इन्व्हॉल्व्ड इन लास्ट व्हॅलिडिटी. म्हणजे हा सगळं सांगण्याचा उद्देश हा की ह्याच्यावरच जास्त क्वेरीज येतात आणि ह्याच्यावरच काम थांबतं. तर ही जे तुमचे डाऊट्स आहेत हे इथं डायरेक्टली क्लिअर करतोय आम्ही. पार्शियल लॉट, ओके. पहिल्यांदा असं आम्ही सुरू केलं की एकदा तुम्ही एक लॉट आहे त्याची एंट्री करता कम्प्लीट होईल, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. तुम्ही पॅकेजिंग सुद्धा टप्प्याटप्प्यात करता असं आमच्या लक्षात आलं. तर त्यामध्ये जर तुम्हाला पार्शियल लॉट मध्ये जर डाटा भरायचा असेल तर तुम्ही हा इथपर्यंतचा पार्ट हा कंपल्सरी होता. म्हणजे प्रत्येकाने कमीत कमी प्रोडक्शन डिटेल्स भरावेत, लॉट नंबर आणि किती बॅग्स म्हणजे किती पॅकेट्स तुमचे तयार झाले ते. मग हे सगळं झालं, एक सॅम्पल दाखवलं तुम्हाला डाटा एंट्री केलेलं. हे केल्यानंतर तुम्ही जेव्हा त्याला ऍड करता, व्हेरीफाय करू, सगळं ऍड केल्यानंतर त्याला तुम्हाला अप्रूव्ह करायचं, त्याच्यानंतरच ते प्रोडक्शन मध्ये जाईल. मग तो तुमचा स्टॉक आहे तो फेज 2 मध्ये दिसायला लागेल. फेज 2 च्या दृष्टीनं म्हणजे स्टॉक समजण्याच्या दृष्टीनं आतापर्यंतच्या स्टेप्स इनफ आहे. तुम्ही फक्त प्रोडक्शनचा डाटा भरा आणि करा की अप्रूव्ह करा, दॅट्स ऑल. त्याच्यामध्ये जो दुसरा पार्ट आहे की त्याच्यावर शेतकऱ्यांना समजण्याकरता, ऑथेंटिकेट करण्याकरता त्याच्यावर एक QR कोड पाहिजे. तर तो QR कोड वाला जो पोर्शन आहे त्या संदर्भामधली ही सगळ्या स्टेप्स आहेत. ठीक आहे. तर QR कोड प्रत्येक बॅगवर प्रिंट करायचा आहे. कसा करायचा तुम्ही तुमचा करा किंवा तुम्ही इथून सिस्टीम जनरेट करून देते त्याची प्रिंट आउट घ्या आणि करा. असं काहीही बंधन नाहीये की साथीच्या थ्रू तुम्ही ते सिस्टीमला कनेक्ट करून वगैरे सगळं करायचं. तुमचे भरपूर जणांकडे ऑटोमेटेड सिस्टीम्स आहेत, त्याला तुम्ही काय म्हणता इनलाईन प्रोडक्शन मध्ये तुम्ही सगळं हे करता. बरेच जण ऑलरेडी QR कोड प्रिंट करतायत स्वतःचे. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट असा राष्ट्रीय पातळीवर करताय तेव्हा प्रत्येकाचा QR कोड वेगळा आणि प्रत्येकाचा URL वेगळा असं होऊ शकत नाही. तुमच्या कंपनी पुरतं होतं तोपर्यंत बरोबर होतं, पण जेव्हा आपण म्हणतोय की एकदा कोण्याही शेतकऱ्याला कुठल्याही कंपनीने हा QR कोड आहे, हा कसा प्रिंट करायचा वगैरे सांगितलं. हा URL पाहिजे QR कोड. कुठलाही QR कोड स्कॅन झाला म्हणजे साथी कंप्लायंट QR कोड म्हणजे काय, तर ज्या QR कोडला स्कॅन केल्यानंतर ही URL येते. म्हणजे इट पॉइंट्स टू ए URL. QR कोड मध्ये आम्ही काहीही इन्फॉर्मेशन ठेवत नाही, फक्त URL. कोणाला डायरेक्ट म्हणजे सिस्टीमवर कनेक्ट होऊन डाटा नाही भरायचा, अपलोड करायचा आहे एक्सेल फाईलच्या थ्रू, तर ती पण एक फॅसिलिटी दिलेली आहे. हे पण इनपुट आलं त्याच्याप्रमाणे दिलेलं. त्याच्यामध्ये पण भरपूर व्हॅलिडेशन्स आहेत, त्याच्याप्रमाणे तुम्हाला हे करता येईल. तुम्ही डाटा काय भरताय, काय काय पॅरामीटर्स आहेत ते दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल सेशन करता त्यावेळेस आपण बॅग साईज आहे, नंबर ऑफ बॅग्स आहे, टॅग सिरीज आहे. आता याच्यामध्ये जी गडबड होते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की याच्यामध्ये जे व्हरायटी नेम आहे, क्रॉप नेम आहे, हे जे गोष्टी आहेत ह्या तुम्हाला एकदम स्पेसिफिक टाकावं लागतील. तुम्ही जे चुकीचं टाकलं ते त्याचा अर्थ वेगळा नाही, मग त्याच्यामध्ये रिजेक्शन होईल. हा मुद्दा जेव्हा तुम्ही एक्सेल किंवा अशा काही अपलोड फॅसिलिटी वापरता त्याच्यात टू मच व्हॅलिडेशन्स येते आणि त्याच्यात भरपूर एरर येतात. म्हणून आम्ही हे जनरली अवॉइड करतो. सिक्युरिटी अँगलनं सुद्धा हे चांगलं. जे तुम्हाला आता आम्ही सांगितलं की सिंगल युजरनं डाटा भरू शकत नाहीत TLC, तर दे कॅन क्रिएट मल्टिपल युजर्स, तर तो सगळी फॅसिलिटी
त्याच्यामध्ये आम्ही मल्टिपल युजर्स कसे क्रिएट करायचे ते याच्यात सांगितलेलं आहे. तर हा एक लास्ट त्याच्यामधला पॉईंट सांगतो की जेव्हा तुमचा डाटा तयार होईल, हा एक लेटेस्ट चेंज आहे म्हणून तुम्हाला आधीच सांगतोय की मायक्रोची कोणी आहे का? एनीबडी फ्रॉम मायक्रो? ही स्पेसिफिक इनपुट मायक्रोकडून आलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रोडक्शन करतो, त्याच्यानंतर आमचे 3 सेल पॉईंट आहेत, तिथे आम्ही इंटरनल माल ट्रान्सफर करतो आणि त्या सेल पॉईंट पासून माल पुढे विकला जातो. म्हणजे डायरेक्ट आमच्या त्या मेन लॉगिन वरून विकला जात नाही. तर त्याच्याकरता आम्ही असे वेगवेगळे सेल पॉईंट जे आपण पाहिले लायसन मध्ये ते तयार केले. आता तुम्हाला आम्ही अशी फॅसिलिटी देऊ की तुमच्या मेन लॉगिन मधून तुम्हाला त्या सेल पॉईंटला माल ट्रान्सफर करता येईल, कारण ते विक्री नाहीये, ते इंटरनल आहे तुमचं. तर ती पण एक फॅसिलिटी आम्ही देतो. हा तुमचा लायसन नंबर आहे, त्याच्या पुढे आम्ही सेल पॉईंट 1 2 3 ते औरंगाबादचा सेल पॉईंट आहे. तर अशा प्रकारे ही एक लेटेस्ट इनपुट आहे. तर म्हणजे आता तुमचा प्रोडक्शनचा डाटा आमच्याकडे आलेला आहे आणि आता तो डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो. सीड प्रोड्युसरची जबाबदारी फक्त डाटा एंट्री नाहीये, ते डीलर पर्यंत डिस्ट्रीब्यूट करण्याची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे फेज 2 मध्ये सुद्धा तुम्हाला लॉग इन करायचंय. फेज 2 मध्ये लॉग इन करून तुम्हाला तो स्टॉक दिसेल. तो स्टॉक तुम्हाला तुमच्या कोण डीलर्स आहेत, जे म्हणजे क्लोज डीलर्स फर्स्ट, मी हे आता काही पुढे जात नाही याच्यात, ते आम्ही काय अचीव करणार आहात त्याच्यातून ते दाखवले. हा पॅक तयार झाल्या, त्याच्यानंतर डीलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि फार्मर. याच्यामध्ये आम्ही आता लॉट वाईज ट्रॅकिंग दाखवू शकतो तुम्हाला की ह्या पर्टिक्युलर लॉट ची बॅग कोणाकडे गेलेली आहे. ते मॅडमने सांगितलेलंच आहे. हा सुद्धा फ्लो आम्ही कंटिन्युअस इम्प्रूव्ह करतो. याच्यामध्ये 2 पॉईंट जे राहिले मिसिंग, एका एसपीए कडून दुसऱ्या एसपीए कडे ट्रान्सफर, ती पण फॅसिलिटी अवेलेबल आहे. ग्रोवर कडून दुसऱ्या म्हणजे ग्रोवरला जे तुम्ही बॅग विकता लीडर सीड वाला, ती पण फॅसिलिटी याच्यामध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सगळे लोक कव्हर व्हायले. इंटरस्टेट मुवमेंट सुद्धा कव्हर होत आहे. आता जे आम्ही आता हैदराबादला ऍप्लिकेशन मध्ये किती जणांनी फेस 2 वापरलं इथं? कारण हे खूपदा झालेलं आहे. मी तुम्हाला हे काय विचारतो, हे काय नवीन नाहीये. दुसऱ्या स्टेट मध्ये मी गेलो असतो कुठं तर मला म्हणता आलं असतं. महाराष्ट्रात आम्ही इतक्या ट्रेनिंग घेतल्यात, फिजिकल ट्रेनिंग. जर तुम्हाला हे पाहिजे की किती फार्मरला विकल्या गेलं तर ती फॅसिलिटी आम्ही देऊ, पण कोणत्या फार्मरला विकल्या गेलं हे सरकार डिसाईड करून सांगेल की ते देता येते की नाही. कारण त्याच्यामध्ये डीपीडीपी म्हणजे पर्सनल डाटा आहे. तुम्ही त्याचा परत कसा गैरवापर होऊ नये, म्हणजे कुठल्या फार्मरला विकला. आमच्याकडे त्याचा डाटा आहे आता की तुम्ही जेव्हा माल साथीच्या थ्रू विकता तेव्हा त्याचा नाव, गाव, मोबाईल नंबर सगळं आहे. पण तो उपलब्ध होणार नाही सीड प्रोड्युसरला. त्यांना कम्युनिटी डाटा भेटेल. कम्युनिटी डाटामध्ये की किती फार्मर्स पर्यंत तुमचं प्रोडक्ट पोहोचला, तुमच्या टोटल प्रोडक्शन पैकी एवढा फार्मर पर्यंत पोहोचला. पण तुम्ही विचारला की मला प्रत्येक फार्मरचं डिटेल द्या, ते नाही भेटत. कारण ते त्याच्यामध्ये डीपीडीपी कन्सर्न म्हणजे टेक्निकली थोडक्यात प्रायव्हसी कन्सर्न. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या तर सुविधा आहेत. विशेषतः ह्या सुविधा आहेत त्या डीलरच्या अँगलला जास्त केलेल्या आहेत. इंटिग्रेशन विथ ॲग्रीस्टॅक. जेव्हा तुम्ही फार्मरला माल विकता रिटेलर वगैरे, तेव्हा आमच्याकडे खूप लोक येतात, वेळ कमी असतो, आम्ही डाटा कसा भरणार. तुम्ही फक्त त्याचा ॲग्रीस्टॅकचा जो फार्मर आयडी टाका, सगळे डिटेल्स येतील. हा की जे ऑलरेडी फार सेट आहेत लार्ज कंपनी, ते त्यांना आमची सिस्टीम डायरेक्टली लॉग इन करून वापरण्यात फार इंटरेस्ट नाही किंवा तेवढा लोड त्यांना घ्यायचा नाही. मग त्यांच्याकरता आम्ही एपीआय इंटिग्रेशन देतो. इनपुट पाहिजे तेवढंच तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही बिल बनवलं काय सिस्टीमहून, नाही बनवलं काय, काय फरक पडणार. एमआरपी आम्ही मागतो ती फक्त बेसिक आहे आणि ती पब्लिक काय. म्हणजे तुम्हाला बिल नाही द्यायचं, पण तुमच्या डीलरला ह्या सिस्टीमच्या थ्रू द्यायचे, तुमच्या रिटेलरला द्यायचे, त्याच्याकडे बाकी काही सुविधा नाही. तर त्याच्याकरता ती एमआरपी थोडे ऑब्झर्वेशन
आम्हाला सांगण्यात आलं की फार मोठं ट्रान्झॅक्शन्स वगैरे रिलेटेड, तर एक मोठी कंपनी, मी नाव नाही सांगत, त्यांचे दिवसाला मॅक्सिमम 350 बिल होतं, मोठी कंपनी. तर त्याचे किती तास आहेत आपल्याकडे, वर्किंग आवर 8 आवर्स म्हणले, तर 8 आवर्स मध्ये 350 बिल तुम्हाला सिस्टीमवर एंटर करायचे. इट इज व्हेरी निग्लिजिबल फ्रॉम आवर पॉइंट ऑफ व्ह्यू, टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, इट इज व्हेरी निग्लिजिबल आणि ॲव्हरेज इज 150. इंटरेस्टेड असतील तर त्यांच्याकरता हा डिटेल्स आहे. आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला, त्याच्यात तुम्ही इथे दिनेश आहे किंवा पाचपुते जी आहेत, तुम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट करा. तुम्ही फक्त सांगा आम्हाला API बेस इंटिग्रेशन करायचं, बाकी आपण डिस्कशन करून ते कम्प्लीट करू. ठीक आहे, करतायत बऱ्याच कंपन्या ते करतात. त्याच्यामध्ये सुद्धा सिक्युरिटीचा कन्सेप्ट मी दर सेमिनार मध्ये सांगतो, माझा स्टँड फिक्स आहे, हे नाही करत. ठीक, ते बाकी सगळं मॅडमने सांगितलं द्यावं. तुम्हाला ह्या पोर्टल मधून तुमचा पण फायदा झाला पाहिजे, सरकारचा नाही. त्यामुळे तुमच्या ज्या काही सूचना असतील त्याचं स्वागत आहे. तुम्ही त्या सूचना द्या, त्या कदाचित आउट ऑफ हे वाटतील कंटेक्स्ट, पण तरी आम्ही त्याला कसं इन्कॉर्पोरेट करता येईल ते पाहू, जेणेकरून सिस्टीम सगळ्यांच्या फायद्याची झाली पाहिजे, तरच ती सिस्टीम चालते, नाही तर नाही चालते. मला वाटतं माझं थेरॉटिकल पार्ट झाला. वी कॅन हॅव सम डिस्कशन ऑर अदरवाईज, कारण डेमो सुरू केला तर परत मग थांबता येणार नाही. मध्ये आपण डिस्कशन करूया. कोणाच्या काही क्वेरी असतील तर नाव नोटीस. हां, त्यांना हा ते डेमो इथे कसा दाखवता येतो API चा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आमच्याशी इथं नाही दाखवता येणार, पण तुम्हाला वी कॅन हॅव डिस्कशन. का त्या डेमो करायसारखं काही नाही, त्यामध्ये तुम्हाला एक सर्व्हिस जनरेट करायची, एक रिक्वेस्ट पोस्ट करायची टिचिंग ऑफिस. ती रिक्वेस्ट पोस्ट केल्यानंतर त्याचा रिप्लाय येतो, तुम्हाला कन्झ्युम करायचं. ते तुमच्या सिस्टीमच्या थ्रू रिक्वेस्ट जनरेट होणार, तुमच्या थ्रू काय होणार. हां हां, काय अडचण. हां हां, तर ठीक आहे. त्यामुळे थोडे प्रॅक्टिकल इश्यू आहे की लायसन्स आम्ही शक्यतो असा प्रयत्न केला, जो डाटा येतोय आमच्याकडे तो व्यवस्थित फिल्टर होऊन यावा. पण असं झालं तर तिथे आम्ही त्याच्या खाली ॲड्रेस दाखवतोय. त्याचा तुम्ही पाहिला असेल, जे तुम्ही लायसन्स सिलेक्ट केलं त्याचा ॲड्रेस पण येतो काय, म्हणजे हा प्रश्न आला होता. त्याच्यामुळे आम्ही पाहिल्यानंतर नक्कीच कळेल की बाबा आहे